हाय फ्रेंड्स, आज आपण इलेक्ट्रिशियन आणि सोलर टेक्निशियन या ट्रेडचे MCQ क्वेश्चन बघणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेसाठी मदत करतील। मागच्या व्हिडिओमध्ये 2 होमवर्क होते, ते तुम्ही पूर्ण केले असतीलच। आज आता आपण क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करणार आहोत। तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट इज द मेन कंपोनेंट ऑफ सोलर पॅनल। यासाठी ऑप्शन दिले आहेत। ऑप्शन ए सोलर सेल, ऑप्शन बी इन्व्हर्टर, ऑप्शन सी बॅटरी, ऑप्शन डी चार्ज कंट्रोलर। मराठीमध्ये क्वेश्चन असा आहे की सौर पॅनलचा मुख्य घटक कोणता आहे। यासाठी ऑप्शन आहे ऑप्शन ए सौर पेशी, ऑप्शन बी इन्व्हर्टर, ऑप्शन सी बॅटरी आणि ऑप्शन डी आहे चार्ज कंट्रोलर। जे काही सौर पॅनल आहे त्याच्यामधले जो काही घटक आहे तो यांच्यापैकी कोणता आहे, तर आपला ऑप्शन नंबर ए। ऑप्शन नंबर ए आपलं काय आहे, करेक्ट उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपला 2 नंबर, व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ टिपिकल सोलर पॅनल। म्हणजेच सामान्य सौर पॅनलची कार्यक्षमता किती आहे। आता कार्यक्षमता किंवा इफिशियन्सी म्हणजे काय, तर आउटपुट देण्याची क्षमता तिची। जर एखाद्या पॅनल उदाहरणार्थ 100 वॅट पॉवर जनरेट करत असणार आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण वापरणार ते जर 20 ते 25 एवढं वॅट इतकी पॉवर फक्त तयार करत असणार, तर आपली इफिशियन्सी झाली 20 ते 25%। तर दिलेल्या ऑप्शनपैकी जसं ऑप्शन ए 10 ते 15%, ऑप्शन बी 15 ते 20%, ऑप्शन सी 20 ते 25% आणि ऑप्शन डी आहे 25 ते 30%। यापैकी सामान्य सौर पॅनलची कार्यक्षमता किती असणार, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 15 ते 20%। प्रश्न क्रमांक 3, विच टाइप ऑफ सोलर सेल इज मोस्ट कॉमनली यूज। ऑप्शन दिलेला आहे मोनोक्रिस्टलाइन, ऑप्शन बी पॉलीक्रिस्टलाइन, ऑप्शन सी थिन फिल्म आणि ऑप्शन डी आहे डायसेन्सिटाइज। मराठीमध्ये कोणत्या प्रकारची सौर पेशी सर्वात सामान्यपणे वापरली जाते। ऑप्शन ए मोनोक्रिस्टलाइन, ऑप्शन बी पॉलीक्रिस्टलाइन, ऑप्शन सी थिन फिल्म आणि ऑप्शन डी डाय संवेदनशील। तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपण जी सामान्यपणे वापरतो की जास्त करून वापरल्या जातात ती कोणती आहे, तर मोनोक्रिस्टलाइन। तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर ए मोनोक्रिस्टलाइन। हे वेगवेगळे सौर पॅनलचे प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 4, व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ सोलर एनर्जी। सौर ऊर्जेचं मूलभूत तत्व काय आहे। ऑप्शन आहेत कन्वर्जन ऑफ लाईट इंटू हीट, ऑप्शन बी आहे कन्वर्जन ऑफ लाईट इंटू इलेक्ट्रिसिटी, ऑप्शन सी कन्वर्जन ऑफ हीट इंटू इलेक्ट्रिसिटी आणि ऑप्शन डी आहे कन्वर्जन ऑफ हीट इंटू लाईट। मराठीमध्ये ऑप्शन ए प्रकाशाचे उष्णतेत रूपांतर करणे, ऑप्शन बी आहे प्रकाशाचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे, ऑप्शन सी आहे उष्णतेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे, ऑप्शन डी उष्णतेचे प्रकाशात रूपांतर करणे। सौर ऊर्जेत जे काही प्रिन्सिपल आहे की ज्या याच्यावर आपण यूज करतो सौर ऊर्जा, तर ती काय आहे, लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी। म्हणजेच काय, जेव्हा सूर्यप्रकाश हा सौर पॅनलवर पडतो तेव्हा त्या लाईट एनर्जीला सौर पॅनल काय करणार, हे लाईट एनर्जी झाली तुमची, त्याला डायरेक्टली इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार। आता ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला मिळते ती कशी मिळते, AC की DC, तर आपल्याला भेटणार DC। DC म्हणजे डायरेक्ट करंट। तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर बी, कन्वर्जन ऑफ लाईट इंटू इलेक्ट्रिसिटी। पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे, व्हॉट इज द रोल ऑफ इन्व्हर्टर इन सोलर सिस्टम। सौर प्रणालीमध्ये इन्व्हर्टरचं काय कार्य आहे, म्हणजेच काय इन्व्हर्टरचे काम काय आहे। तर ऑप्शन ए कन्वर्ट AC टू DC, ऑप्शन बी कन्वर्ट DC टू AC, ऑप्शन सी स्टोअर एनर्जी, ऑप्शन डी रेग्युलेट व्होल्टेज। मराठीमध्ये सांगायचे झाले ऑप्शन तर AC सप्लायला DC मध्ये रूपांतरित करणे, ऑप्शन बी आहे DC सप्लायला AC मध्ये रूपांतरित करणे आणि ऑप्शन सी आहे ऊर्जा साठवणे, ऑप्शन डी आहे व्होल्टेज नियंत्रित करणे। तुम्हाला सर्वांना माहीत असणार की इन्व्हर्टरचं काम काय असतं, तर जो काही सौर पॅनलपासून आपल्याला DC सप्लाय भेटतो त्याला AC मध्ये कन्वर्ट करणे। हे तुमचं सौर पॅनल काय करणार, आउटपुटला DC देणार। नंतर इथं आपण इन्व्हर्टर वापरणार, इन्व्हर्टर आपल्याला AC मध्ये कन्वर्ट करणार आणि हे AC आपण लोडसाठी वापरणार, जसे की फॅन, लाईट, TV वगैरे वगैरे। तर इन्व्हर्टरचं मेन मुख्य काम काय आहे, तर DC सप्लायला AC मध्ये कन्वर्ट करणे। या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर बी, DC ला AC मध्ये रूपांतरित करणे। आता बाकी
AC टू DC कोण करतं तर रेक्टिफायर. ऑप्शन सी स्टोअर एनर्जी स्टोअर करण्यासाठी बॅटरी वापरली जाते. आणि व्होल्टेज रेग्युलेट म्हणजे व्होल्टेज नियंत्रित करण्यासाठी आपण चार्ज कंट्रोलर किंवा व्होल्टेज रेग्युलेटरसुद्धा वापरतो. पुढचा प्रश्न 6 नंबर, विच टाईप ऑफ बॅटरी इज कॉमनली यूज इन सोलर सिस्टम फॉर एनर्जी स्टोरेज. आताच आपण बघितलं की एनर्जी स्टोरेजसाठी आपण बॅटरी वापरतो, पण ती बॅटरी कोणत्या प्रकारची असते. मराठीमध्ये ऊर्जा साठवणुकीसाठी सौर प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारची बॅटरी सामान्यपणे वापरली जाते. ऑप्शन ए लीड ॲसिड बॅटरी, बी आहे लिथियम आयन बॅटरी, सी आहे निकेल कॅडमियम बॅटरी आणि डी आहे झिंक कार्बन बॅटरी. तर या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे ऑप्शन नंबर ए लीड ॲसिड बॅटरी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ सोलर पॉवर सिस्टम. खालीलपैकी कोणता सौर ऊर्जा प्रणालीचा घटक नाही. ऑप्शन दिले आहेत सौर पॅनल, ऑप्शन बी चार्ज कंट्रोलर, ऑप्शन सी वाऱ्याचा टर्बाईन आणि ऑप्शन डी बॅटरी. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये बघितले की आपल्याला सौर सिस्टीम किंवा सौर प्रणाली आहे, त्या प्रणालीमध्ये आपण काय काय वापरतो. एक म्हणजे पॅनल, दुसरं DCDB, नंतर चार्ज कंट्रोलर, नंतर बॅटरी, नंतर इन्व्हर्टर, नंतर ACDB आणि तुम्ही नंतर लोडला वगैरे देणार. दिलेल्या ऑप्शनपैकी जे ऑप्शन नंबर सी आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे वाईन टर्बाईन म्हणजे वाऱ्याचा टर्बाईन. तर आपण तो कुठं वापरतो, तो वापरतो वाइंड एनर्जीमध्ये. जेव्हा पवनचक्की वगैरे असणार तिथं आपण वाऱ्याचा टर्बाईन वापरतो. म्हणून खालील दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर सी वाऱ्याचा टर्बाईन हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर, द सोलर एनर्जी सिस्टीम ऑपरेट ऑन विच प्रिन्सिपल. सौर ऊर्जा प्रणाली कोणत्या तत्वावर कार्य करते. सौर ऊर्जा प्रणाली कोणत्या तत्वावर कार्य करते. ऑप्शन ए आहे प्रकाश संश्लेषण, ऑप्शन बी आहे फोटोव्होल्टाईक प्रभाव, ऑप्शन सी आहे उष्णतात्मक प्रभाव, ऑप्शन डी आहे रासायनिक प्रतिक्रिया. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ऑप्शन ए फोटोसिंथेसिस, ऑप्शन बी फोटोव्होल्टाईक इफेक्ट, यालाच आपण शॉर्टमध्ये PV इफेक्ट म्हणतो, ऑप्शन सी थर्मल इफेक्ट, ऑप्शन डी केमिकल रिॲक्शन. तर दिलेल्यापैकी आपलं जे उत्तर आहे याचं कोणतं असणार आहे तर फोटोव्होल्टाईक प्रभाव, फोटोव्होल्टाईक इफेक्ट हे आपलं करेक्ट उत्तर आहे. यामध्ये जो काही थर्मल इफेक्ट आहे तो थर्मल इफेक्ट म्हणजे एखाद्या कंडक्टरमधून जेव्हा करंट वाहतो तर तो उष्णता निर्माण करतो, जसं की आपण हीटर, आयरन हे जे काय वापरतो ते थर्मल इफेक्ट. डी आहे केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन म्हणजे जी रासायनिक प्रतिक्रिया जी की आपण बॅटरीमध्ये वापरतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर बी फोटोव्होल्टाईक प्रभाव. पुढचा प्रश्न 9 नंबर, व्हॉट डज द टर्म DC स्टँड फॉर इन सोलर सिस्टीम. सौर प्रणालीमध्ये DC हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच असणार, तरी पण मी एक्सप्लेन करतो आहे की ऑप्शन दिले आहे ए डायरेक्ट करंट, ऑप्शन बी डिजिटल करंट, ऑप्शन सी डायरेक्ट कन्व्हर्जन, ऑप्शन डी डिजिटल कन्व्हर्जन. ते दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं उत्तर आहे थेट धारा, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट करंट. आपल्याला 2 प्रकारचे सप्लाय आहे, जो की एक DC आणि दुसरा AC. DC मीन्स डायरेक्ट करंट आणि AC मीन्स अल्टरनेटिंग करंट, जो की आपण घरामध्ये वापरतो. याची फ्रिक्वेन्सी असणार 50 हर्ट्ज आणि DCची असतो 0 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 10, व्हॉट इज द ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ सोलर पॅनल. सौर पॅनलचे सरासरी आयुष्य किती आहे. मराठीमध्ये थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे. ऑप्शन दिले आहे ए 5 ते 10 वर्ष, ऑप्शन बी 10 ते 15 वर्ष, ऑप्शन सी 20 ते 25 वर्ष आणि ऑप्शन डी आहे 25 ते 30 वर्ष. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर काय असणार आहे याचं उत्तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकावे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं आन्सर एक्सप्लेन करणार आहे. प्रश्न क्रमांक 11, द प्रायमरी यूज ऑफ सोलर थर्मल सिस्टम इज फॉर. ऑप्शन दिलेले आहे हीटिंग वॉटर, ऑप्शन बी जनरेटिंग इलेक्ट्रिसिटी, ऑप्शन सी रेफ्रिजरेशन आणि ऑप्शन डी आहे कूलिंग एअर. मराठीमध्ये सौर उष्णतामान प्रणालीचा मुख्य उपयोग काय आहे.
ए पाणी गरम करणे, ऑप्शन बी विद्युत निर्मिती, ऑप्शन सी रेफ्रिजरेशन, ऑप्शन डी हवेचे थंड करणे म्हणजे हवेला थंड करणे. तर यामध्ये दिलेल्यापैकी आपलं जे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए पाणी गरम करणे. तुम्ही सर्वांनी सोलर वॉटर हीटर बघितले असणार, जे की मोठ्या मोठ्या हॉस्टेलवर किंवा एखाद्या रेसिडेन्शियल एरियामध्ये लावलेले असतात. त्यामध्ये सौर एनर्जीचा वापर करून आपण पाणी गरम करतो. पुढचा प्रश्न आहे 12 नंबर. कामाचे सूत्र काय आहे, म्हणजेच व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर वर्क. वर्क म्हणजे वर्क डन. ऑप्शन ए आहे केलेले काम प्लस घेतलेला वेळ, ऑप्शन बी आहे बल गुणेला अंतर हलवणे, नंतर ऑप्शन सी आहे केलेले काम भागेला घेतलेला वेळ, आणि ऑप्शन डी आहे पॉवर गुणेला वेळ. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी फोर्स इंटू डिस्टन्स, म्हणजे बल गुणाकारात अंतर किती हलवले. म्हणजे जर एखाद्या ठिकाणाहून जर तुम्हाला कंप्लीट वर्क किंवा काम किती केलं हे जर सांगायचं झालं, जर तुम्ही या लोकेशनपासून ए पासून बीला गेले, तुम्हाला जो काही फोर्स लागला इथपासून इथपर्यंत जायला, त्याचा गुणाकार म्हणजे तुमचं कार्य म्हणजे काम. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स, जे की तुम्ही मूव्ह केलं म्हणजे ए लोकेशनपासून बीपर्यंत तुम्ही गेले, त्याला आपण वर्क म्हणतो. प्रश्न क्रमांक 13. जटिल नेटवर्कचा समान प्रतिकार आणि विविध वाहकामध्ये वाहणारा विद्युत प्रवाह निश्चित करण्यासाठी कोणता नियम वापरला जातो. इंग्लिशमध्ये विच लॉ यूज फॉर डिटरमाइनिंग द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ कॉम्प्लेक्स नेटवर्क अँड द करंट फ्लोईंग इन व्हेरियस कंडक्टर. यामध्ये थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे. प्रश्न असा आहे की एखादं कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे, त्यामध्ये जर तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टर म्हणजे एखादं सर्किट आहे, हे असे सर्किट आहे, याच्यामध्ये समजा प्रतिरोध लावलेले आहे, रजिस्टर लावलेले आहे, याचं तुम्हाला एक इक्विव्हॅलंट रजिस्टर काढायचं आहे, त्याच्यामधून वाहणारा करंट पण काढायचा आहे, तेव्हा तुम्ही कोणते नियम किंवा कोणता लॉ वापरणार आहे. तर यासाठी आपण वापरतो ऑप्शन नंबर सी किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉ दोन आहेत, एक म्हणजे KCL आणि दुसरा KVL. किर्चॉफ्स करंट लॉ, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यांचा वापर करून आपण इक्विव्हॅलंट रजिस्टर्स आणि करंट आणि प्रत्येक रजिस्टरच्या अक्रॉस काय व्होल्टेज असणार वगैरे याबद्दल आपण माहिती घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक 14. शॉर्ट सर्किटच्या धोक्यापासून कसे संरक्षण करता येईल. हाऊ कॅन बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट डेंजर ऑफ शॉर्ट सर्किट. ऑप्शन आहे निर्दिष्ट फ्यूज वापरून, ऑप्शन बी जाड फ्यूज वायर वापरून, ऑप्शन सी कमी श्रेणीचे घटक वापरून, ऑप्शन डी खूप महाग घटक वापरून. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए म्हणजे एक्झॅक्ट निर्दिष्ट फ्यूज वापरून. आता निर्दिष्ट म्हणजे काय, तर जे काही साईज आपल्याला रिक्वायर्ड आहे 10 एम्पियर, 6 एम्पियर, 15 एम्पियर अकॉर्डिंग टू लोड, किती लोड लावलेला आहे त्यानुसार तुम्ही फ्यूज किंवा MCB वगैरे वापरून त्या सर्किटमध्ये कनेक्ट केली असणार, तर ॲटोमॅटिकली तुम्हाला शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन प्रोव्हाइड होणार आहे. पण जर लोड तुमचा 10 एम्पियर आहे आणि तिथं जर MCB तुम्ही 20 एम्पियरची लावली असणार, तर शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचे चान्सेस असू शकतात किंवा तुमचं जो काही डिव्हाइस किंवा कंपोनंट आहे ते जळू शकतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक सर्किटमध्ये ॲज पर रेटिंगच फ्यूज वापरायचे आहे, वायर वापरायचे आहे. त्यामुळे तुम्ही शॉर्ट सर्किटचा धोका टाळू शकता. यामध्ये जी काही ऑप्शन दिले आहे जाड फ्यूज वायर वापरून किंवा कमी श्रेणीचं घटक, कमी श्रेणी म्हणजे लो ग्रेडेड, जसं आता उदाहरण दिलं की तुमची सिस्टीम आहे 20 एम्पियरसाठी आणि तुम्ही 10 एम्पियर वापरत आहे, किंवा जिथं 10 एम्पियरचा फ्यूज पाहिजे किंवा MCB पाहिजे तिथं तुम्ही 20 ते 25 एम्पियरचं MCB लावत असणार, तर तोपर्यंत तुमचं जे काही सर्किटरी आहे ती जळू शकते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. आकृतीमध्ये दाखवलेले रजिस्टर कोणत्या प्रकारचे आहे. ही जी खाली दिलेली फिगर आहे ते कोणत्या प्रकारचा रजिस्टर आहे. ऑप्शन ए मेटल फिल्म रजिस्टर, ऑप्शन बी कार्बन फिल्म रजिस्टर, ऑप्शन सी वायर वाउंड रजिस्टर आणि ऑप्शन डी आहे कार्बन कंपोजिशन रजिस्टर. इंग्लिशमध्ये व्हॉट इज द टाईप ऑफ रजिस्टर शोन इन फिगर. ए मेटल फिल्म रजिस्टर, ऑप्शन बी कार्बन फिल्म रजिस्टर, ऑप्शन सी वायर वाउंड रजिस्टर आणि ऑप्शन डी आहे कार्बन कंपोजिशन रजिस्टर. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. आपण सर्किटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर वापरत असतो. पुढचा प्रश्न
इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये किती प्रकारचे रजिस्टर वापरले जातात? ऑप्शन आहे 2 प्रकारचे, 3 प्रकारचे, 4 प्रकारचे किंवा 5 प्रकारचे. तर आपण 5 प्रकारचे वेगवेगळे रजिस्टर वापरतो. हे 5 प्रकार कोणते? तर वायर वाऊंड रजिस्टर, कार्बन कंपोजिशन रजिस्टर, मेटल फिल्म रजिस्टर, कार्बन फिल्म रजिस्टर आणि स्पेशल रजिस्टर. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. रजिस्टर म्हणजे त्याचा सिम्बॉल सर्वांना माहीतच आहे, जो की करंटला अपोज करतो, म्हणजे प्रतिरोध करतो. एखाद्या सर्किटरीमधून करंट वाहत असताना ज्याला अपोज करतो, ज्या वाहणाऱ्या करंटला अपोज करतो, तो म्हणजे आपला रजिस्टर आहे, ज्याचं आपण आरने इंडिकेट करतो आणि ओहममध्ये त्याचं एकक आहे किंवा मोजलं जातं. मग ते ओहम असणार, मेगा ओहम असणार. आपल्याला जे सर्किटच्या रिक्वायरमेंट किंवा गरजेनुसार आपण वेगवेगळे रजिस्टर वापरतो. कुठं 1 ओहम, 2 ओहम, 10 ओहम, 22 ओहम किंवा काही सर्किटरींना किलो ओहममध्ये सुद्धा किंवा मेगा ओहममध्ये आपल्याला रजिस्टर लागतात. त्यांचं मुख्य काम असतं करंटला लिमिट करणं, नियंत्रित करणं. पुढचा प्रश्न 17 नंबरचा, विद्युत सर्किटमध्ये किती प्रकारचे चुंबक वापरले जातात? हाऊ मेनी टाईप ऑफ आर्टिफिशियल मॅग्नेट आर यूज इन इलेक्ट्रिकल सर्किट? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी 5. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर ए, 2 प्रकारचे चुंबक वापरले जातात. फोटोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट म्हणजे चुंबक दाखवलेले आहे, जसं हॉर्सशू मॅग्नेट, रिंग मॅग्नेट, यू शेप मॅग्नेट, बार मॅग्नेट, सिलेंड्रिकल मॅग्नेट. पुढचा प्रश्न क्रमांक 18, चुंबकाच्या 2 ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? व्हॉट इज कॉल्ड द इमॅजिनरी लाईन जॉईनिंग द 2 पोल ऑफ मॅग्नेट? ऑप्शन आहे नैसर्गिक अक्ष, ऑप्शन बी आहे चुंबकीय अक्ष, ऑप्शन सी आहे तांब्याच्या गाभ्याचा अक्ष आणि ऑप्शन डी आहे आर्टिफिशियल ॲक्सिस. ठीक आहे, दिलेल्यापैकी उत्तर आपलं काय असणार? ऑप्शन बी, मॅग्नेटिक ॲक्सिस म्हणजेच चुंबकीय अक्ष. प्रश्न क्रमांक 19, विद्युत चुंबकीय प्रेरणेबद्दल कोणता नियम सांगतो? विच लॉ स्टेट अबाउट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? ऑप्शन दिले आहे ओहमचा नियम, ऑप्शन बी आहे न्यूटनचा नियम, ऑप्शन सी आहे फॅराडेचा नियम, ऑप्शन डी आहे हुक्सचा नियम. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे फॅराडेचा नियम, जो की आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनबद्दल माहिती देतो. प्रश्न क्रमांक 20, कॅपॅसिटरचा परिणामाला काय म्हणतात? व्हॉट इज कॉल्ड द इफेक्ट ऑफ कॅपॅसिटर? म्हणजे कॅपॅसिटर जे काही परिणाम देते त्याला आपण काय म्हणतो? तर ऑप्शन ए कोपॅसिटन्स, ऑप्शन बी कार्पासिटन्स, ऑप्शन सी कॅपॅसिटन्स आणि ऑप्शन डी आहे कॉपिसिटन्स. ठीक आहे, तर दिलेल्यापैकी जे काही आपलं ॲन्सर आहे हे ऑप्शन नंबर सी कॅपॅसिटन्स. आता या प्रकारचे जर तुम्हाला ऑप्शन आले तर हे फारच कन्फ्युजिंग आहे. याच्यामध्ये जर गडबडीत तुम्ही कॅपॅसिटन्सच्या जागी कार्पॅसिटन्स केलं किंवा कोपॅसिटन्स केलं किंवा कॉपिसिटन्स केलं तर हे तुमचं रॉंग असू शकते. त्यामुळे क्वेश्चन वाचताना आणि ॲन्सर करताना प्रॉपरली आरामशीर क्वेश्चन बघायचे, ऑप्शन बघायचे, पूर्ण स्पेलिंग वगैरे व्यवस्थित लिहिलेलं आहे की नाही हे सुद्धा चेक करणे. पुढचा प्रश्न 21 नंबर, कॅपॅसिटरमध्ये किती समांतर वाहक प्लेटा दिल्या जातात? हाऊ मेनी पॅरलल कंडक्टिव्ह प्लेट आर प्रोव्हाइडेड इन कॅपॅसिटर? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4 आणि ऑप्शन डी आहे 5. कॅपॅसिटरचा सिम्बॉल सगळ्यांना माहीतच असणार. आपला सिम्बॉल असतो असा, बरोबर. तर यामध्ये ज्या ह्या 2 प्लेटा आहे, ह्या 2 प्लेटा दिलेल्या असतात, पॅरललमध्ये असतात, त्याच्या मधामध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2, ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 22, इलेक्ट्रिकल सर्किट सिस्टममध्ये प्रदान केलेल्या अर्थिंग कंडक्टरचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ अर्थिंग कंडक्टर्स प्रोव्हाइडेड इन अ इलेक्ट्रिकल सर्किट सिस्टम? ऑप्शन ए सर्किट संरक्षण, ऑप्शन बी उष्णता संरक्षण, ऑप्शन सी ओव्हरलोड संरक्षण, ऑप्शन डी अंडरलोड संरक्षण. इंग्लिशमध्ये सर्किट प्रोटेक्शन, हीट प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन आणि अंडरलोड प्रोटेक्शन. तर अर्थिंग सर्वांना माहीतच आहे. अर्थिंग आपण कशासाठी वापरतो? तर सर्किटच्या प्रोटेक्शनसाठी.
जे की आपल्याला जो काही फॉल्ट करंट असणार तो प्रॉपरली ग्राउंडमध्ये पाठवला जातो. यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक शॉकपासून संरक्षण भेटते. अर्थिंगचा सिम्बॉल सर्वांना माहीतच आहे. पुढचा प्रश्न असा आहे 23 नंबरचा, AC प्लांट पॉवर ट्रान्समिशनचा खर्च DC प्लांट पॉवर ट्रान्समिशनपेक्षा खूपच कमी का असतो? वाय AC प्लांट पॉवर ट्रान्समिशन कॉस्ट इज मच लोअर दॅन DC प्लांट पॉवर ट्रान्समिशन. प्रश्न सिम्पलमध्ये असा आहे की जर AC पॉवर ट्रान्समिशनचा खर्च हा DC पॉवर ट्रान्समिशनपेक्षा कमी का असतो? दिलेली ऑप्शन जी काही आहेत त्याच्यापैकी ऑप्शन ए प्लांटची देखभाल करणे सोपी, ऑप्शन बी आहे व्होल्टेज बदलणे कठीण, ऑप्शन सी AC प्लांटचा खर्च DC प्लांटपेक्षा खूप जास्त आहे, ऑप्शन डी AC पुरवठा खंडित करणे कठीण आहे. तर दिलेलं आहे ऑप्शनपैकी आपलं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इझी टू मेंटेन द प्लांटची देखभाल करणे सोपे आहे. त्यामुळे आपल्याला AC पॉवर ट्रान्समिशनचा खर्च हा DC ट्रान्समिशनपेक्षा कमी असतो. दुसरं म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मर वापरून AC व्होल्टेजची लेवल वाढवू ते आपण ट्रान्समिट करू शकतो. जर AC व्होल्टेज लेवल वाढवली तर त्यामुळे आपल्याला काय होणार, व्होल्टेज जर वाढवलं तर करंट कमी होणार, करंट कमी झाला म्हणजे लॉसेस आपले कमी होणार. त्यामुळे आपल्याला AC पॉवर ट्रान्समिशनची कॉस्ट ही कमी असणार. थँक्यू.